श्री स्वामी समर्थ. त्याला आज मी जागा बदलली. नेहमीच एका जागेवर मला पाहून तुम्ही पण कंटाळत असता ना. म्हटलं चला आज किचन मध्ये बसून तुमच्याशी बोलते. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? चला तर आज विषय असा आहे, आईवर बोलणार आहे मी. आईवर काय बोलायचं आणि आईवर किती बोलायचं. एक सिरियल चालू आहे, खूप वर्ष झाले ती सिरियल. खूप छान सिरियल, एवढी सुंदर सिरियल आहे ना. बाप रे बाप, खूपच छान आहे. त्या आईचा संघर्ष दाखवलेला आहे. इतका संघर्ष दाखवलाय ना आईचा, खूप संघर्ष दाखवलेला आहे. ती आई खूप छान सुगरण असते आणि 3 मुलं असतात. एक मुलगा असं ऍक्सिडेंट मध्ये दाखवला गेला आहे आणि 2 मुलं आहेत ना, इतकी आगाऊ असतात, इतकी आगाऊ की ते आईचा सतत बसता उठता तिचा अपमान करत असतात. खूप अपमान करतात त्या आईचा, खूप. पण आई पण अशी हे नाही म्हणजे खूप हुशार आणि खूप सुगरण. म्हणजे तिने तिकडं बाहेरच्या देशात जाऊन त्या रेसिपी मध्ये तिने नंबर काढलेला असतो. म्हणजे ती आई किती हुशार आहे. मोठं मोठं बक्षीस ती घेऊन येते तिकडून. आणि त्यावेळेला पण मुलासाठी ती मुलगा असंच खोटं बिटं बोलतो, ते तिच्यावर सगळं घेते, हे असं बरंच आहे. पण मला बोलायचं याच्यासाठी की एक आई ज्यावेळेस म्हणजे मुलं लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत, आता जर समजा मुलं जर कॉलेजला जात असेल. माझी एक मैत्रीण, जवळच्याच मैत्रिणीचा मी तुम्हाला किस्सा सांगते. मॅसेज तिच्या घरी गेले होते आणि बसले होते मी. तिचं चाललं होतं तिच्या मुलाला कॉलेजला जायचं असतं. मग ती काय 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 स्वयंपाक वगैरे करते आणि त्याला जेवायला घालते. जेवायला तिथे तो मुलगा असं जोरात ओरडतो, काही तुला भाजी येत नाही बनवता? ह्याच्यात मीठच नाहीये, कशी काय तू अशी विसरली, कुठं लक्ष आहे तुझं? असं तो आईला बोलतो. पण ती आई बिचारी काही बोलत नाही, कारण तिची मैत्रीण बसलेली असते ना. तिला वाटतं मुलाला बोलावं, मुलगा आपल्याला बोलाय, ती काहीच बोलत नाही, काही बोलत नाही. तर मला त्यावेळेला इतकं वाईट वाटलं ना, इतकं वाईट वाटलं ना. असं वाटलं उठून एक मुस्काडीत त्या पोराच्या द्यावा. अहो जर एखाद्या गृहिणीला, ती गृहिणी सकाळी उठलेली असती, सकाळपासून तिची कामच, ती गृहिणी बिनपगारी असते, तिला काय पगार बिगार नसतो. आणि ती एवढा स्वयंपाक छान करून तुम्ही जर तिची स्तुती करत नाही, तर काय तुमचा उपयोग? हा, सकाळपासून तिची ती लगबग चालू असते. सकाळी उठायचं, मग कोणाला चहा, मग कोणाला कॉफी, मग कोणाला दूध बोर्नविटा टाकून, परत नाश्ता. कोणाला पोहे आवडतं, कोणाला उपीट आवडतं, कोणाला इडली आवडतं. म्हणजे आई ही आपली ते मेनू कार्ड घेऊन उभीच असते. मग तीच सांगते ना, माझ्या मुलाला हे नाही आवडत, माझ्या त्या मुलाला ते नाही आवडत, माझ्या त्या मुलीला ते नाही आवडत. म्हणजे हे असं त्या आईचं चालू असतं. आणि आई त्या मुलांच्या आवडीचं सगळं करत असते, कारण तिला ती ताकदच देवाने दिलेली आहे ना. नाही ना खाल्लं की त्या आईला इतकं वाईट वाटतं ना, माझा मुलगा बिना नाश्ताचा गेला बरं का, माझ्याकडनं भाजी चुकली म्हणूनच तो रागवला आणि गेला. नाही, माझंच चुकलं, मी उद्या ना चांगलं लक्ष देऊनच स्वयंपाक करते आणि त्याला देते. परत दुपारपर्यंत काळजी करते, मुलगा जेवला असेल का नाही. म्हणजे आई अशी असते. ज्याला आई आहे ना, त्याला आईची किंमत नाही. ज्याला आई गेल्यावर त्याची किंमत कळते, पण त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो, खूप उशीर झालेला असतो. कारण एक सांगू का, ज्या वेळेला तुम्ही आईला बोलता ना, त्यावेळेला तुमचं वय असं एक म्हणजे बालिश असतं. ठीक आहे, पण ज्या वेळेला तुमचं लग्न होतं, ज्यावेळेस तुमचा मुलगा त्यावेळेस तुम्हाला म्हणतो, तुम्ही काहीच केलं नाही माझ्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते, की आपण आईला काहीतरी असंच बोललेलो. आई सकाळी उठल्यापासून
अगदी थोड्या वेळ तिला आराम मिळत असेल, अगदी थोड्या वेळ. सकाळी उठायचं, नाश्ता, जेवण, मग किचन आवरायचा, मग ते सगळं आवरायचं. परत आलं, भांडी आलं, मशीनला कपडे लावायचे. मशीन जरी असली तरी कपडे लावायच लागतात ना. मशीन असली तरी कपडे मशीन वरून काढून वाळत घालायला लागतातच ना. ते काय काम नाहीये का? कामच आहे ना ते पण. ते मशीन आहे म्हणजे आईला काम नाही असं पण नाहीये. मग ते कपडे वाळत घालायचे, कपडे वाळत घालायला मग ते परत त्याच्या घड्या करायच्या तोपर्यंत 4 वाजलेले असतात. ती मुलं जर घरात असली की परत त्यांचा चहा, कॉफी काहीतरी 4 वाजताच आपलं ते काहीतरी अल्पोहार लागतोच 4 वाजता. परत ती तयारी. ते संपते नाही तर कुठं किचन आवरते नाही तर परत झाली संध्याकाळची तयारी. संध्याकाळी झोपेपर्यंत ते आईचं काम चालू असतं. पण त्या आईला असं कुणी म्हणत नाही, "तू बस ग, तू दमली असशील. मी करतो, मी करते." असं कोणी म्हणत नाहीये. ज्याला त्याला आपलेच काम पडलेलं असतं. कोणाला कॉलेजला जायचं असतं, कोणाला ऑफिसला जायचं असतं, कोणाला कुठं म्हणजे जे घरगुती काय व्यवसाय करणारे असतील ते. पण आईच्यासाठी कोणाला वेळही नसतो आणि आईच्यासाठी कोणी वेळही काढू शकत नाही. फक्त आईला एक काय म्हणतात, हॉटेलमध्ये कसं आपण त्या वेटरला देतो, सगळं सांगतोय, असं कर, दे दे, हे दे, ते दे. नाही दिलं की लगेच तसं आईला तुम्ही करता. नका असं करू. आई म्हणतात ना, आई विना भिकारी. आई आई ही आई असते बघा. आई जर नसली ना, तर तुम्ही भिकारी, तुम्हाला किंमतच नाहीये ह्या जगामध्ये. एक आईच अशी आहे, की ती तुमची काळजी करू शकते. एक आईच अशी आहे, की रात्रीची जागते. माझा मुलगा आला नाही, माझं बाळ आलं नाही. तिला किती काळजी असते. ती झोपत नाही. जोपर्यंत आपला मुलगा दाराच्या आत येत नाही तोपर्यंत ती झोपते. परत मुलगा, मुलगी जरी उशिरा आले ना, "जेवायचं का तुला?" ती परत गरम करून देते. नाही जेवलं तर गरम करून देते. नाही जेवलं तर परत त्या आईला काहीतरी वाटतं, "कॉफी देऊ का? दूध देऊ का?" असं काहीतरी आपलं तिचं चाललेलं असतं. पण ती आई असते. आई ही आईच असते. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. कुणीच नाही. तुम्ही कितीही पैसे वता, पण आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे आईला जपा, आईचा आदर करा. तुम्ही आईचा आदर केला तर तुमची मुलं तुमचा आदर करतील. तुम्ही आईचा आदर नाही केला तर तुमची मुलं तुमचा आदर नाही करणार. कारण आजकाल आहे ना, मुलांना काही कोणाचीच पडलेली नाहीये. लक्षात ठेवा. कारण आजकाल गरज आहे. मोठी माणसं घरात पाहिजेत. लक्षात ठेवा. आईचा आदर करा, आईची काळजी घ्या. बस हेच सांगेन मी आजच्या